पुन्हा एकदा पैसा माणुसकीसमोर जिंकला होता. ही गोष्ट आहे कोल्हापूरमधील महादेवी ह्या हत्तीनीची. महादेवी उर्फ माधुरी ही गेले 36 वर्षाहून अधिक काळ कोल्हापूरमधील नानणी या गावी वास्तव्य होती. तिचा संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळाच लळा लागला होता. तिच्याकडे श्रद्धेने बघितलं जायचं. काही दिवसापूर्वी पेटाचे काही अधिकारी आले. तिचे तपासण्या करण्यात आल्या. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तिथे राहण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल त्यांनी कोर्टामध्ये सादर केला. कोर्टाने तिला वनतारा या ठिकाणी पाठवण्याचे आदेश दिले. संपूर्ण गावाने मोर्चा काढला, संपूर्ण मठाने मोर्चा काढला, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. कारण पुन्हा पैसा हा सर्वांवरती हावी ठरला होता. हत्तीनीच्याही मनात जायचं नव्हतं. ती जाताना गहिवरल्या डोळ्याने बाहेर पडली. तिलाही अश्रू अनावर झाले. तिच्याही डोळ्यातून अश्रू थांबले नाही. प्रत्येक जमलेला व्यक्ती पण अश्रू वाहत होता. कारण प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या घरातलाच माणूस बाहेर चालला होता.